चला लक्ष द्या. आजचा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक 100% पेपरात येणार म्हणजे येणार, 100% येणार. ओके, याच्यावर 4 नाही तर 5 गणित असतील. आतापर्यंत माझ्याकडे बुक नाही, त्यातले 2 गणित राहिले. क्वेश्चन पेपर मधले मी 3 गणित लिहिलेले आहेत. हा टॉपिक तुमच्या 100% 4 मार्क मिळवून देणार म्हणजे देणार. ओके, तर लक्ष द्या. ओके, टॉपिक आहे आपला युनिट 4 मधला किर्चॉफ लॉ ऑफ करंट आणि किर्चॉफ लॉ ऑफ व्होल्टेज, केसीएल आणि केव्हीएल. ओके, समजून घ्या केसीएल आणि केव्हीएल. मग किर्चॉफ लॉ ऑफ करंट वर्ग 12 मध्ये शिकले तुम्ही. काहीतरी स्टेटमेंट होतं बा एक, काय सम ऑफ अल्जेब्रिक करंट ऑफ एनी जंक्शन इज 0. ते फक्त आपण पाठ केलं. ते काय होतं कसं असं ते आपल्याला आतापर्यंत कळलं नाही. ओके, तर मग काय आहे आता तिच्यात तुमच्यासाठी नवीन गोष्ट होती जंक्शन. काय होती? जंक्शन. ओके, तर जंक्शन समजून घेण्याआधी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल जंक्शन म्हणजे काय. तर समजून घ्या जंक्शन म्हणजे काय. सपोज हे आपलं पुणे जंक्शन आहे. ओके, हे काय आपलं पुणे जंक्शन आहे. ओके, पुणे जंक्शन म्हणल्यावर एक तर ट्रेन इथं येईल. ओके, नाहीतर ट्रेन जाईल. ओके, मग जंक्शन म्हणल्यावर इथं येणारे रस्ते किती असतील? 2 पेक्षा रस्ते जास्त असतील तर जंक्शन असते. 2 किंवा 3 पेक्षा रस्ते जास्त असले तर आता तळेगाव आपलं जंक्शन आहे का? तळेगाव आपलं जंक्शन नाही का? बिकॉज बघून घ्या तुम्ही, तळेगाव 2च रस्ते आहेत, एक येणारा आणि एक जाणारा. जंक्शन म्हणल्यावर तिच्यात 2 किंवा 3 पेक्षा जास्त रस्ते असले पाहिजे, येणारे जाणारे. मग पुणे जंक्शन आहे आपलं, इथे येणारे जाणारे. आता जंक्शन म्हणल्यावर काय, एक तर ट्रेन इथे येणार आणि ट्रेन जाणार. ओके, म्हणजे येणाऱ्या इनकमिंग ट्रेन आणि आउट गोईंग ट्रेन. ओके, तर त्याला काय म्हणायचं? जंक्शन म्हणायचं. मग जंक्शन म्हणल्यावर तर ट्रेन येतील नाही तर जातील. मग समजा मी येणाऱ्याला काय म्हणतो? पॉझिटिव्ह म्हणतो. तर जाणाऱ्याला काय म्हणावं लागेल? मला निगेटिव्ह म्हणावं लागेल. मग समजा ही ट्रेन या ट्रेनचं नाव आहे T1. इथं आली म्हणजे ही काय तुमची T1 प्लस. ओके, या जंक्शनवर आली. मग एक जंक्शनवर आली तर काही कालाच्या नंतर काही कालांतरान ही ट्रेन इथे जाणार का? नाही जाणार. मग का थांबणार? तिथं नाही थांबणार. ही काय तुमची -T1. ओके, आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की T1 नावाची ट्रेन या जंक्शनवर आहे किंवा नाही, किंवा किती आहे? ओके, तर कसं काढचाल? आता ही ट्रेन आली निघून गेली. T1 ट्रेन आहे का तिथं? आहे ना, मॅथच्या भाषेत आहे. मॅथच्या भाषेत आहे म्हणजे 0 आहे. मग ते कसं कॅल्क्युलेट करसाल? या T1 प्लस T1 मायनस T1 याचं उत्तर काय ना? 0. तर 0 नावाची ट्रेन या जंक्शनवर आहे. कळलं जंक्शन म्हणजे काय? जंक्शन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जंक्शन म्हणजे जिथं असा पॉइंट जिथं 2 किंवा 3 पेक्षा जास्त रस्ते असतील, त्या पॉइंटला 2 किंवा 3 पेक्षा जास्त येण्याचे जाण्याचे रस्ते असतील, त्याला म्हणायचं जंक्शन. त्याला काय म्हणायचं? जंक्शन. ओके, समजलं इथपर्यंत? समजलं का? मग येणाऱ्याला जर आपण पॉझिटिव्ह म्हणलं तर जाणारा काय म्हणायचं? निगेटिव्ह. मग एक T1 नावाची ट्रेन, आता इथं बघा, इथं समजा ही येणारी, हे रस्ता ॲरो म्हणजे काय? हे कुणीकडे चाललंय? जंक्शनकडे चालला का? नाही, या इथं नव्हते तुम्ही T2. मग येणारा म्हणजे काय? प्लस, आणि हे जाणारा याला काय म्हणतो तुम्ही? -T2. ही ट्रेन आली, काही कालावधी इथं थांबली आणि नंतर निघून गेली. मग आता जर मी प्रश्न विचारला तुम्हाला, ट्रेन आली आणि बाबा निघून गेली, तर त्या जंक्शनवर T2 नावाची ट्रेन आहे का? आहे, पण किती आहे? 0 आहे. का? कारण 0 म्हणजे नाहीच ना, ट्रेन आली निघून गेली म्हणजे काय? 0. मग ते मॅथमॅटिकल कसं काढसाल? असं काढसाल काय? +T2 मायनस T2 इज इक्वल टू काय ना? 0 नावाची ट्रेन तिथं आहे. जंक्शन हा कन्सेप्ट समजला तुम्हाला? जंक्शन हा कन्सेप्ट समजला का? आता समजून घ्या, एवढं काय अवघड नाही, एकदम चिल्लर काम आहे, एकदम चिल्लर. ओके, तर हे वर्ग 12 मध्ये तुम्ही शिकलेले आहात. वर्ग 12 मध्ये तुम्ही हे शिकलेले आहात. ओके, तर समजून घ्या. आता नेक्स्ट, जर ही भाषा कळली नसेल, ही भाषा जर समजत नसेल, तर समजून घ्या मी तुम्हाला काय सांगायचं. ओके, याच्याहून दुसरी भाषा आहे, याच्याहून सोपी भाषा सांगतो. मग बघा आता, किर्चॉफ लॉ ऑफ करंट काय सांगते?
त्याचं म्हणणं काय बाबा, हे जे येणारे आहेत आणि जाणारे आहेत त्याची बेरीज काय, झिरो. बिकॉज झिरो काय येणार, कारण करंट यायला, आता इथे ट्रेन नाही ते करंट आहे, आता येणार करंट ते थांबणार आहेत का, निघून जाणारच का नाही. मग हा करंट या पॉईंटवर आला तर काही कालानंतर हा पॉईंट क्रॉस करेल, मग तिथं करंट राहणार का, हो राहणार, पण किती राहणार, मॅथच्या भाषेत झिरो राहणार, झिरो. मग त्याचं तेच म्हणणं होतं की बाबा येणारे करंट आणि जाणारे करंट याची बेरीज काय, झिरो. याची बेरीज काय, झिरो. बिकॉज असं का व्हायला, हा पॉईंट हा जंक्शन आहे, इथं करंट आला, I1 नावाचा करंट आला आणि तू काही कालानंतर जाणार ना, हे आला आणि काही कालानंतर गेला, तर उत्तर काय येणार, इथं करंट राहणार का, हो किती राहणार, पण किती राहणार, झिरो राहणार. ओके. मग हा जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय, दोन पेक्षा जास्त, असा पॉईंट जिथं दोन पेक्षा जास्त रस्ते असतील, असा पॉईंट जिथं दोन पेक्षा जास्त रस्ते असतील, मग बघा हा जंक्शन झाला, आहे तिथे दोन पेक्षा जास्त रस्ते. ओके. मग हा एरो आहे या जंक्शनचा, हा एरो यायला म्हणजे हा झाला इनकमिंग करंट आणि हा चालला म्हणजे हा झाला आउटगोईंग करंट. कळालं इथपर्यंत. ओके. मग किर्चॉफ लॉ ऑफ करंट काय सांगते, येणाऱ्या आणि जाणाऱ्याची बेरीज काय असली पाहिजे, झिरो असली पाहिजे. ओके. मग बघा येणारे कोणकोणते आहेत, येणाऱ्याला काय म्हणलं आपण प्लस आणि जाणाऱ्याला काय म्हणलं आपण मायनस. हे झाला म्हणजे काय, मायनस हा प्लस, हा प्लस, हा प्लस. ओके. मग पहा येणारे कोणते येतं, I1, I4, I2, I1 प्लस I2 प्लस I4. ओके. आणि जाणाऱ्या कोणते येतं, मायनस I5 मायनस I3. या सगळ्याची बेरीज काय आली, झिरो आली. आता यालाच मी असं लिहू शकत नाही, कारण ही डेफिनेशन तुमच्या पाठ आहे, मी याला असंच लिहू शकत नाही दुसऱ्या भाषेत, I1 प्लस I2 प्लस I4 आणि हे जर मायनस मी त्या साईडनं पाठवलं काय येणार, I3 प्लस I5. ओके. किर्चॉफ लॉ ऑफ करंट तुम्हाला 12वीच्या भाषेत जर कळत नसेल तर आता दुसरी भाषा सांगतो, इथं फोकस करा. याच्या आधी काय बोललो याच्यावर फोकस नाही केलं तर चालते, इथं फोकस करा. आता समजून घ्या, हा नवीन फॉर्म्युला भेटला ना आपल्याला, हा फॉर्म्युला आपल्याला नवीन भेटला, तर याच्यात आणि याच्यात काहीच फरक नाही, फक्त फरक एवढा आहे, लँग्वेजचा फरक आहे, समजून सांगायचा भाषेचा फरक आहे. ओके. समजून घ्या तिथं काय, I1, I2, I4 हे करंट कसे होते रे, I1, I4, I2 हे करंट येणारे होते, इकडे येणारे होते. ओके. मग हे करंट कोणते झाले, तीन करंट कोणते झाले, येणारे. ओके. आणि मला सांगा I3 आणि I5, I3 आणि I5 हे करंट कसे होते रे, जाणारे होते का नाही, हे करंट कसे होते, जाणारे. तुमच्या लक्षात आलं का, इथे दोन करंट भेटले, हे दोघे इक्वल आहेत, येणारे आणि जाणारे इक्वल आहेत. ओके. मग शुद्ध भाषा पहा, प्रोफेशनल भाषा पहा. प्रोफेशनल भाषा काय, सम ऑफ अल्जेब्रिक करंट ऑफ एनी ॲट जंक्शन इज झिरो. ही झाली प्रोफेशनल भाषा. हाच प्रोफेशनल भाषा एकदम मी साध्या भाषेत मांडलं. काय, येणाऱ्या करंटची बेरीज आणि जाणाऱ्या करंटची बेरीज ही काय असते, सारखी असते. हा पण किर्चॉफ लॉ ऑफ करंटच आहे, फक्त भाषा दुसरी आहे. ओके. मग माझं म्हणणं काय बाबा, तुम्ही ही भाषा नका ध्यानात ठेवू, ही भाषा नका ध्यानात ठेवू, तुम्ही ही भाषा ध्यानात ठेवा. काय, येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटची बेरीज म्हणजेच किर्चॉफ लॉ ऑफ करंट. ओके. येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटची बेरीज म्हणजे काय, किर्चॉफ लॉ ऑफ करंट. मग दुसरं बघा, एक एक्झाम्पल घेऊ. मग मी ते एक्झाम्पल घेतो. समजा हे जंक्शन आहे. ओके. हे जंक्शन काढले मी आणि हे करंट काढले. मग हे येणारा, हे जाणारा, हे येणारा आणि हा जाणारा. तुम्ही नाव काही देऊ शकता, I1 रॅन्डमली नाव काय देऊ शकतो मी, I2, I3, I4, I5. आता मी जर म्हणलं इथं किर्चॉफ लॉ ऑफ करंट सांगा, हे झालं तुमचं जंक्शन. किर्चॉफ लॉ ऑफ करंट सांगा, आपल्याला माहित आहे ना सगळ्याची बेरीज काय असते, झिरो असते. पण या भाषेत नका ध्यानात ठेवू, मी सांगतो त्या भाषेत ठेवा. काय बोललो मी, किर्चॉफ लॉ ऑफ करंट म्हणजे येणारे जाणाऱ्याची बेरीज सारखी असते. किर्चॉफ लॉ ऑफ करंट म्हणजे काय, एकदम सिंपल भाषेत, येणारे करंट बरोबर जाणारे करंट, येणारे करंट बरोबर जाणारे करंट. समजले परत, हा किर्चॉफ लॉ ध्यानात ठेवायचा तुम्ही. ओके. येणारे करंट बरोबर जाणारे करंट, चालते. मग येणारे बघा काय काय आहेत, हे इथं फोकस करायचं, इथं या जंक्शन कशी येणारे करंट कोणते येतं, इकडं पहा, हे इकडे चालला म्हणजे झाला I5.
तुम्ही सुरुवात कुठून केली तरी चालते. I5 पासून सुरुवात करा, I1 पासून कुठून सुरुवात करा, काय फरक नसते. बट आता येणाऱ्याची बेरीज हे पण इकडे यायला ना, म्हणजे दुसरा काय प्लस I1 डबल कोणता येणार आहे, हे पण I3 पण इकडे चालला प्लस I3 डबल कोणता येणार आहे का, नाही. इज इक्वल टू येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज. चालले कोण कोण, I4 चालला इकडे बघा, इकडून चालला ना I4, डबल कोण चालला इकडं, डबल हा I2. यालाच म्हणायचं किर्चॉफ लॉ ऑफ करंट. ही झाली इक्वेशनची मांडणी, ही झाली इक्वेशनची मांडणी. तुम्हाला मांडणी जर कळाली असेल, मांडणी, त्या मांडणीचा अर्धा मार्क आहे. अर्धा म्हणजेच 1. आणि याच्यावर 100% गणित येणार म्हणजे येणार, 100% येणार. कळेपर्यंत जर एवढं सांगून जर तुमच्या मार्क जात असतील, आता मी एवढं सांगाल एवढं इम्पॉर्टंट, पोरं माझ्याजवळ ते सर IMP द्या, हे IMPच आहे. जर हे IMP देऊन हे प्रश्न शिकवून हा प्रश्न येणार आहे, जरी तुमच्या हे प्रश्न सांगून जर तुमच्या मार्क जात असतील तर तुमची शिकायची लायकी नाही. पेपर झाला, पेपर झाल्याच्या नंतर मला भेटायचं, सर तुम्ही सांगितलेलं आलं नाही. ओके, कळेपर्यंत असं होणारच नाही, मी सांगितलेलं येत नाही असं होणारच नाही. ओके, पेपर झाला आणि हा जर प्रश्न तुमचा सुटला तर समजायचं आपली लायकी नाही, सरळ बोऱ्या बिस्तर उचलायचं आणि घरी जायचं. ओके, तुमची लायकीच नाही. कळालं? किर्चॉफ लॉ ऑफ करंट म्हणजे काय, येणारे करंट बरोबर जाणारे करंट. ओके, आता मला सांगा, हा ओके, असे डायग्राम येणार तुमच्या पेपरात. मग याच्यात किर्चॉफ लॉ ऑफ करंट बिल लावायचा आणि किर्चॉफ लॉ ऑफ व्होल्टेज बिल लावायचा. सध्या मी करंटवर बोलत आहे, व्होल्टेज मध्ये शॉर्टकट टेक्निक सांगतो. ओके ओके, समजलं? मग जंक्शन पकडायचं. काय पकडायचं पहिल्यांदा, जंक्शन. जंक्शन पकडायचं, असा पॉईंट पकडायचा जिथून करंट चालले, हे आता आहे जंक्शन. ओके, इकडे करंट चालला, इकडे करंट चालला, इकडून इकडे चालला, 2 पेक्षा जास्त जिथे रस्ते असतील त्याला जंक्शन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, जंक्शन. चालते. मग इकडे बघा कशी मांडणी करसाल, किर्चॉफ लॉ ऑफ करंट. आपल्याला त्यात लावायचा किर्चॉफ लॉ ऑफ करंट, KCL लावायचा, KCL. त्याचा 1 मार्क असते, फॉर्म्युला जर लावला तर मग 1 मार्क असते, फॉर्म्युला भेटला तर. मग पहा, हे जंक्शन झालं, हे जंक्शन. मग इथे येणारे करंट कोणते, ते जंक्शन कशी पहा, I1 आणि I3. मग मी काय बोललो, येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज, येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज. आणि चालला कोणता इथून पहा, चालला I2. हो, हे झालं तुमचा अर्धा मार्क. किती मार्क, अर्धा मार्क. अर्धा म्हणजेच किती, 1. 100% अवघणी देणार ना. कळलं? चला दुसरा, हा इथं सांगा, इथं लावायचं आपल्याला KCL, किर्चॉफ लॉ ऑफ करंट, किर्चॉफ लॉ KCL, किर्चॉफ लॉ ऑफ करंट, किर्चॉफ लॉ ऑफ करंट. चला सांगा काय लावसाल. मी काय बोललो, जंक्शन पकडायचं. काय पकडायचं, जंक्शन पकडायचं. जंक्शन असा पॉईंट पकडायचा तिथं 2 पेक्षा जास्त रस्ते असतील, करंटला यायला आणि करंटला जायला. पहा, हे करंट इथे यायला, हा करंट इथे आला, हा करंट इथून इथे गेला का, पहा हा करंट काही कालांतरानंतर इथे येईल का नाही, हा पण करंट इथे जाईल का नाही, आणि हा करंट इथून इकडे गेला का नाही. पण हे झालं तुमच्यासाठी जंक्शन, हे झालं तुमच्यासाठी जंक्शन. मग मी काय बोललो, किर्चॉफ लॉ ऑफ करंट म्हणजे काय, येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज. मग येणारे कोणकोणते येतं, I1 प्लस I3 आणि जाणारा कोणता आहे, I2. ही झाली मांडणी. इथं पडला तुमचा अर्धा मार्क. अर्धा म्हणजे किती, 1. कळालं? तिसरं गणित काय बोललो मी, पाहता आता इथं जंक्शन 2 दिलेले आहेत, त्यांनीच दिले, किती दिलेले, 2. मग समजून जा आपल्याला. आता बघा काही ठिकाणी काय करतील, इथं काही देणार नाहीत, फक्त इथं अशी रेष देतील. कशी रेष, इकडे बघा अशी रेष देतील तुम्हाला, अशी रेष देतील. इथं काहीच देणार नाहीत, इथं काय देतील, फक्त असं देतील. ओके, असं देतील, इथं समजून घ्या, असं देतील. आणि काही ठिकाणी काय देतील माहितीये का, असं जंक्शन ऑलरेडी दिलेलं राहील. मग दिलेलं असलं तर सोबत आपल्यासाठी, नसल दिले तुम्हाला माहिती आहे, रस्ता पकडायचा, असा पॉईंट पाहायचा, तिथून 3 रस्ते, 2 पेक्षा जास्त रस्ते फुटलेले असतील. मग आता हे जंक्शन दिले का हे आणि हे, मग 2 जर जंक्शन दिले तर दोन्हीपैकी कोणतं एक घ्या तुम्ही, कोणतं एक घ्या, काही फरक पडत नाही. ओके, पण तरी जर तुम्हाला सांगायचं, त्या युनिव्हर्सिटीचं एक सांगू, युनिव्हर्सिटीची खासियत काय, या युनिव्हर्सिटीची खासियत आतापर्यंत असं आहे, एक सांगायला तुम्हाला, असं नसते बरं पण सांगायला, असं जंक्शन होता येऊपर्यंत या साईडचं पकडायचं, कोण्या, लेफ्ट हँड साईडच पकडायचं. ओके, लेफ्ट हँड साईडचं पकडायचं, असं नसते. पण या युनिव्हर्सिटीची खासियत सांगतो, जेवढे आतापर्यंत एक्झाम्पल विचारलेले ते डाव्या साईडचे जंक्शन पकडलेले. चालते? मग चला सांगा, आपण पहिल्यांदा डाव्या साईडचं पकडू. चालते? मग इथं पहा, हा करंट काही कालांतराने इकडे येईल, हा पण करंट इकडे येईल का नाही. म्हणजे दोन्ही करंट पहा, I1 नावाचा करंट आणि I3 नावाचा करंट येणारे आहेत का नाही. म्हणजे येणाऱ्याची बेरीज इज इक्वल टू काय, जाणाऱ्याची बेरीज. आणि जाणारा एकच आहे ना, तर I2.
भाऊ झाला 1 मार्क. हे झाला 1 मार्क. कळलं पर्यंत. आता मी पहिल्यांदा हे जंक्शन पकडलं. आता कोणतं जंक्शन पकडतो? हे जंक्शन पकडतो. चालते. मग पहा आता तरी पण पहा, हे जर मी जंक्शन पकडलं तर हा करंट द्यायला का नाही I2 आणि हे दोन करंट इकडे चालले का नाही. मग जाणाऱ्याची बेरीज बरोबर येणाऱ्याची बेरीज किंवा येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज. मग इथं येणारा एकच आहे बाबा I2 आणि जाणारे दोन आहेत. कोणते? I1 आणि I3. पहा तेच भेटलं का नाही इक्वेशन. जंक्शन कोणते पकडलं तरी चालतं. किर्चॉफ लॉ ऑफ करंट समजला का? हा समजला नसेल तुम्हाला पुढे जाताच येत नाही. जाता येत नाही. चालते. आता हे झालं किर्चॉफ लॉ ऑफ करंट. आता पाहायचं आपल्याला किर्चॉफ व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ओके. मग आता व्होल्टेज साठी तुम्हाला माहिती आहे ना, व्होल्टेज बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स. ओके. याला शॉर्टकट मध्ये मी असं लिहू शकत ना का व्ही बरोबर IR वीर. व्होल्टेज बरोबर असं नाव ध्यानात ठेवू शकता का नाही तुम्ही? वीर. वीरची स्पेलिंग काय? I आणि R इज इक्वल टू. ओके. व्होल्टेज बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स. राहील ध्यानात. ओके. मग आता याची एक टेक्निक आहे, समजून घ्या. समजून घ्या. इथंच लावतो मी आता कोणता? आता लावतो मी कोणता भाऊ? व्होल्टेज लॉ. आता करंट संपला का नाही, आता मी व्होल्टेजवर बोलणार आहे. समजून घ्या व्होल्टेज. तर मी व्होल्टेज साठी काय सांगितलं? व्ही बरोबर IR हा फॉर्म्युला असते. व्होल्टेज बरोबर कोणाकोणाचं प्रोडक्ट असते? करंटचा आणि रेजिस्टन्सचा. चालते. मग आता समजून घ्या. ते शॉर्टकट सांगतो मी, जास्त भानगडीत पडतच नाही. इक्वेशन कसं तयार करायचं बा व्होल्टेज साठी. इथं बघा 2 डबे दिसत असतील. हे एक डब्बा आणि हे एक डब्बा. चालते ना. आणि ही बॅटरी दिलेली असते. काय असते? बॅटरी दिलेली असते. बघा व्होल्टेज म्हणजे कोणाकोणाचा प्रोडक्ट? I आणि R चा. तर पहिला डबा एक डबा पकडायचा. पहिल्या डब्यात बघा, पहिल्या डब्यात काय काय दिसतं तुम्हाला? I1 आणि R1 या दोघांचा प्रोडक्ट केला तर मला काय भेटेल? व्होल्टेज भेटेल का नाही? म्हणजे पहिलं व्होल्टेज काय भेटलं तुम्हाला? I1 इंटू R1 प्लस पहिला डबा झाला. का? समजलं का पहिला डबा? ओके. आता बघा या पहिल्या डब्याच्या बाउंड्रीवर काय घालतं इथं? बाउंड्री पकडायची. पहिला डबा पकडला, पहिल्या डब्याची बाउंड्री पकडायची. या दोघांचा गुणाकार केला. याच डब्यावर दुसरी बाउंड्री आणि ही बाउंड्री पकडा. इथं काय R2 I2. मग मी R आणि I चा गुणाकार केला मग व्होल्टेज भेटेल का नाही? म्हणजे कोणाकोणाचा? I2 इंटू R2. आणि या पहिल्या डब्यावर बॅटरी किती व्होल्टची? 16 वरची इज इक्वल टू 16 व्होल्ट. आता समजून घ्या. इथं व्हॅल्यू कोणाची दिलेली रे? I1 ची किंमत दिलेली का R1 ची किंमत दिलेली? R1 ची. म्हणजे इथं मी R1 ची किंमत टाकू शकत नाही का? काय R1 ची किंमत? 4I1 प्लस इथं कोणाची किंमत दिलेली? I2 ची का R2 ची? लक्ष असेल तुम्हाला इथं R2 ची किंमत किती? R2 ची किंमत किती? 1 म्हणजे 1 I2 म्हणजे I2 इज इक्वल टू 16. झालं का? दुसरं इक्वेशन तयार पहा. अर्धा मार्क म्हणजे 1 मार्क. कळलं? हा. मग आता हे डबा पकडा आहे वरचा. आता खालचा डबा पकडायचा. हे डबा पकडायचा. हे. ओके. कलर दुसरा घेऊ का? कलर दुसरा घेतो. चालते. पहा हा डबा पकडायचा आता. मग या डब्यावर पाहायचं. हे फोकस करा. वीर हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा. व्ही बरोबर I इंटू R. मग या डब्यावर पहा कोण आहे? या डब्याच्या बाउंड्रीवर पहा कोण आहे? हे R2 I2 म्हणजे दोघांचा गुणाकार. R2 I2 प्लस या डब्याच्या बाउंड्रीवर कोण आहे पाहिजे? कोण आहे? I3 R3 या दोघांचा गुणाकार. R3 I3 आणि बरोबर बॅटरी किती आहे इथं? 8 व्होल्ट. बरोबर 8 व्होल्ट. आता किंमत बघा आपल्याला. किंमत काय दिलेली? R च्या किमती दिलेल्या आहेत, I च्या किमती दिलेल्या आहेत. तुमचं लक्ष असेल तिथे R च्या किमती दिलेल्या आहेत. R2 ची किंमत किती? 1 म्हणजे इथं काय फक्त 1 I2 म्हणजे फक्त I2 प्लस R3 ची किंमत किती दिलेली आहे? 4 म्हणजे 4I3 बरोबर 8. कळलं? नसेल कळलं दुसरं गणित पाहू. एवढा काय लोड घ्यायचा. चालते. बघा लक्ष द्या. अरे भाई कसं रे? अरे चला. हा. आता इथं काय लावायचं मित्र आपल्याला? कलर थोडा वेगळा घेतो मी. चालते. आपला ब्ल्यूज बरं आहे, येलोज बरं आहे. चालते. किंवा थोडं रेड घेतो. चालते. आता बघा इथं कोणता लॉ लावायचा आपल्याला? व्होल्टेज लॉ लावायचा. व्होल्टेज. मग व्होल्टेज साठी मी तुम्हाला काय सांगितलेलं दादा? व्ही बरोबर IR. I आणि R चा गुणाकार घ्यायचा. I आणि R चा.
मग इथं पहा पहिला डबा समजून घ्या. या पहिल्या डब्याच्या पहिल्या बाउंड्रीवर काय काय दिलेले, R1 I1 दिलेलं आहे, दोघांचा गुणाकार घ्यायचा, R1 I1 प्लस झालं, पहिला डबा संपला. दुसऱ्या डब्याच्या बाउंड्रीवर पहा काय काय दिलेलं आहे, या बाउंड्री पहा R2 पण आहे I2 पण आहे, म्हणजे काय R2 I2, आणि या डब्यावर बॅटरी किती व्होल्टची दिलेली आहे, 20 व्होल्टची. खतम. मग किमती आपल्याला R1 I1 च्या दिलेल्या आहेत का R2 I2 च्या दिलेल्या आहेत, तुमच्या लक्षात असेल तर किमती दिलेल्या आहेत R1 आणि R2 च्या. मग ही R1 ची पहिली किंमत काय, 40 I1 प्लस R2 ची किंमत काय, 30 I2 बरोबर 20. हे झालं एक दुसरं इक्वेशन तयार. पहा आलं लक्षात, ओके चला समजलं. आता हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसरा डबा घ्यायचा, हा डबा घ्यायचा, हा कलर चेंज झाला नाही का, हा डबा घ्यायचा आपल्याला आता. मग या डब्याच्या बाउंड्रीवर बघा काय काय, या डब्याच्या बाउंड्री इथं काय R2 आहे, इथं I2 आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार काय R2 I2 प्लस या डब्याच्या बाउंड्रीवर काय काय बघा, या डब्याच्या बाउंड्रीवर काय R3 आणि कुठे गेलं रे, हा I3. या डब्याच्या बाउंड्रीवर इथं I3 आणि R3, म्हणजे काय येणार I3 R3, आणि बरोबर बॅटरी किती व्होल्टची, 40. कळलं. मग किमती कोणाच्या दिलेल्या आहेत, R च्या. मग इथं R2 ची किंमत किती आहे मित्रा, 30 I2 प्लस R3 ची किंमत किती आहे मित्रा, 40 I3 बरोबर 40. हे झालं दुसरं इक्वेशन तयार. इक्वेशन समजलं तुम्हाला, किर्चॉफ लॉ ऑफ करंट आणि किर्चॉफ लॉ ऑफ व्होल्टेज इक्वेशन कसं तयार करायचं. नसेल समजलं अजून एक गणित आहे आपल्यापासून. हे झालं का, चला दुसरं गणित कुठे रे, हा चालते लास्ट. इथं समजून घ्या, समजलं नसल इथं समजून घ्या एकदा लास्ट. काय बोललो मी, काय बोललो व्होल्टेज साठी V बरोबर V फॉर व्होल्टेज बरोबर वीर I इंटू R, हा फॉर्म्युला ध्यान ठेवायचा. चालते. मग व्होल्टेज साठी व्होल्टेजचा फॉर्म्युला लावायचा, तर व्होल्टेज म्हणजे कोणाकोणाचा गुणाकार, I आणि R चा गुणाकार. चालते. मग पहिला डब्बा पकडा, पहिला हा डब्बा पकडायचा आपल्याला, हा डब्बा हा डब्बा पकडायचा पहिला. मग पहिल्यामध्ये I आणि R चा गुणाकार करायचा. पहिल्या डब्यामध्ये पहिली बाउंड्री बघा काय आहे, पहिली बाउंड्री काय, पहिल्या बाउंड्रीवर काय काय I1 R1, म्हणजे पहिला फॉर्म्युला काय येणार I1 R1. कळलं, पहिली बाउंड्री समजली. आता ह्या बाउंड्रीवर ही दुसरी बाउंड्री, पहिल्या डब्यावर दुसरी बाउंड्री काय काय दिसते, R2 I2 प्लस I2, बरोबर आहे. पहिल्या डब्यावर काय बाउंड्री, बॅटरी किती व्होल्टची, 7 व्होल्टची. चालते. मग किमती कोणाच्या दिलेल्या बघा, R1 ची किंमत किती दिलेली, 3 I1 प्लस R2 ची किंमत काय दिलेली, 2 इथं टाका, 2 I2 बरोबर काय आलं 7. भेटलं इक्वेशन. चला पहिला डब्बा संपला. आता दुसरा डब्बा घ्यायचा आपल्याला. कोणता डब्बा घ्यायचा, दुसरा. मग या दुसऱ्या डब्यावर बघा दादा, या दुसऱ्या डब्यावर बघा काय काय दिलेलं आहे. इथं काय काय दिलेलं आहे, R2 इथं बघा, इथं R2 I2 प्लस हा बाउंड्री संपली. आता दुसऱ्या बाउंड्री लक्षात, इथं काय दिलेलं आहे, R3. तर R3 संघ कोणाचा गुणाकार घ्यायला लागेल तुम्हाला, I3 चा. I3 आणि बॅटरी किती व्होल्टची आहे दादा, इथं 8 व्होल्टची. मग किमती कोणाच्या टाकायच्या आपल्याला, R2 आणि R3 च्या. का टाकायच्या, कारण किमती दिलेल्या आहेत R2 आणि R3 च्या. R2 ची किंमत काय, 2 I2 प्लस R3 ची किंमत किती दिलेली, 4 I3 बरोबर 8. समजलं इक्वेशन कसं तयार करायचं, किर्चॉफ लॉ ऑफ करंट आणि किर्चॉफ लॉ ऑफ व्होल्टेज. किर्चॉफ लॉ ऑफ करंट म्हणजे येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर जाणाऱ्याच्या करंटची बेरीज. कळलं, आला गेला, ओके. आणि व्होल्टेज साठी काय ध्यानात ठेवायचं, वीर आणि ह्या बॉक्स. समजलं. आता याच्यावर येणारे गंत पहा, आता येणारे गंत पहा. चालते. 100% येणार म्हणजे येणार. ओके. या टॉपिकवर 4 ते 5 गणिताच्या बाहेर गणित विचारतच नाही. 100% येणार म्हणजे येणारच, 100% येणार. चालते ना. याच्यावर जर गणित येणार, पण तुम्हाला जर आलं नाही, दिस इज नॉट माय प्रॉब्लेम, दिस इज युअर प्रॉब्लेम. पेपर झाला, घरी जायचं. एवढं शिकून जर तुम्हाला समजलं नसेल, घरी जायचं. एवढं शिकून जर तुम्हाला लिहिता आलं नसेल, घरी जायचं. पेपर झाल्याच्या नंतर आपली मस्त बॅग भरायची आणि घरच्याला फोन लावायचा, बाबा मी घरी आलो, माझी शिकायची लायकी नाही.
ओके, चला लक्ष द्या आता. हा काय प्रश्न आहे समजून घ्या. फाइंड द करंट्स I1, I2, I3 इन द फॉलोइंग सर्किट ऍज शोन इन फिगर. ओके, हे आपल्याला आधी इक्वेशन तयार करायचे, याच्यावरून इक्वेशन तयार करायचे. समजून घ्या. किंमत कोणाची विचारली? I1, I2, I3 ची किंमत विचारली. याचा अर्थ इक्वेशन I1, I2 आणि I3 च्या फॉर्म मध्ये तयार झालं पाहिजे. म्हणजे इक्वेशन मध्ये I1 पण आला पाहिजे, I2 पण आला पाहिजे आणि I3 पण आला पाहिजे. कळलं? हे क्लिअर येतो, समजून घ्या. मग पहिल्यांदा आन्सर मध्ये काय लिहिसाल दादा? पहिल्यांदा आन्सर मध्ये काय लिहिसाल? बाय किर्चॉफ करंट लॉ याच्यानुसार इक्वेशन तयार करायचं. मग करंट साठी मी काय बोललो तुम्हाला? येणारे करंट बरोबर जाणारे करंट, येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर जाणाऱ्या करंटची बेरीज, हे समजायसाठी सांगायलो. पेपरात लिहायचं नाही, चालले पहिल्यांदा लिहिली तर येणारे करंट बरोबर जाणारे असं लिहू नका रे बाबा. फक्त समजण्यासाठी सांगायला तुम्हाला. ओके, नाही सांगितलं मास्तर नाही. येणारे करंट बरोबर जाणारे करंट असा फॉर्म्युला लिहिसाल. येणारे करंट बरोबर जाणारे करंट असा फॉर्म्युला लिहायचा नाही. समजून सांगायसाठी सांगायला येणारे बरोबर जाणारे. चालते? मग समजून घ्या आता. येणारे बरोबर जाणारे. मग जंक्शन चूज करा. आता या जंक्शन 2 दिलेले दादा, मग हे निवड किंवा हे निवड, काही फरक नाही पडत. कळण तुला पर्यंत. मग होता तर मास्तरनं काय सांगितलं? मास्तरनं सांगितलेलं आहे जंक्शन निवडायचं होता येईपर्यंत डाव्या साईडचं, डाव्या साईडचं. चालतंय? मग डाव्या साईडचं बघा, हे झालं जंक्शन. मग इथं कोण येणारा? हा यायला कार्यकर्ता, हा पण यायला आणि हा चालला. म्हणजे दोघांची बेरीज बरोबर याची बेरीज. मग कोण कोण चालला? I1 आणि I3 इकडे चालला. म्हणजे I1 आणि I3 याच्याकडे यायला का नाही? मग येणारे कोण झाले? I1 प्लस I3 आणि जाणारे, येणारे बरोबर जाणारे, जाणारे कोण चालला? फक्त I2 चालला, म्हणून इथं फक्त I2. मग इक्वेशन काय झालं? I1 प्लस I3 बरोबर I2. अर्धा मार्क एवढं लिहिलं तरी. मग याला थोडं सुटसुट भाषेत लिहा. सुटसुटीत भाषेत लिहायचं म्हणजे काय लिहायचं? पहिल्यांदा I1 आला पाहिजे, दुसऱ्यांदा I2 आला पाहिजे, तिसऱ्यांदा I3 आला पाहिजे. कळलं ना? मग एक काम कर, ते I2 इकडे गेले, हे दादा हे जवळ पाहिजेत, हे जवळ पाहिजेत. हे बिचाऱ्या दोघांपासून लांब गेलं का नाही? तर जवळ घेऊन येईन त्याला, जवळ घेऊन ये. काय येणार? I1 हा प्लस इकडे जर आला काय येणार? मायनस I2 प्लस I3. आणि मला सांग दादा, हा I2 जर इकडे आला तर कोणीच राहिलं नाही, गणितात कोणीच राहिलं नाही पाहिजे, 0 राहिला. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. This is the equation first and we get half or 1 marks. ओके, चला समजलं इथं? किर्चॉफ करंट लॉ समजला? ओके, चला नेक्स्ट. एक इक्वेशन भेटला. एक व्हेरिएबल 3 आहेत म्हणजे 3 इक्वेशन भेटले पाहिजेत. आता इथे एक इक्वेशन भेटलं. चला दुसरं. ओके, आता इथं काय लावायचं भाऊ आपल्याला? इथं काय लावायचं आता? किर्चॉफ व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉ. मग काय बोललो मी? काय बोललो? पहिला डबा पहा, पहिला डबा. या पहिल्या डब्यामध्ये पहिल्या डब्याच्या पहिली बाउंड्री पाहायची. या बाउंड्रीवर कोण आहे? I1 R1. आणि मी फॉर्म्युला काय सांगितलेलं आहे भाई? फॉर्म्युला काय सांगितलेलं आहे? V बरोबर IR. V बरोबर IR, वीर. म्हणजे व्होल्टेज म्हणजे कोणाकोणाचा असते गुणाकार? करंट इंटू रेजिस्टन्स. चालते? मग चला समजून घ्या. हा, मग IR. मग पहिल्या डब्यावर पहिल्या बाउंड्रीवर कोण दिलेलं आहे? हा R आणि हा I. 1 संग 1, R1 I1 प्लस दुसऱ्या डब्यावर काय दिलेलं आहे? I2 R2 कर, नाही तर R2 I2 कर. आणि बरोबर पहिल्या डब्यावर बॅटरी किती व्होल्टची आहे बाबा? 16 व्होल्टची. मग आपल्यावर किमती आरच्या दिलेल्या आहेत का आयच्या दिलेल्या आहेत? डोळे नसतील तर बघ इकडे, डोळे वाचून बघ. ओके, इथं किमती कोणात दिलेल्या आहेत? आरच्या का आयच्या? आरच्या किमती दिलेल्या आहेत. मग R1 ची किंमत काय? 4. इथं टाकली मी 4 I1 प्लस R2 ची किंमत किती येतं इथं? R2 ची किंमत आहे 1, म्हणजे 1 इंटू I2 बरोबर 16. ओके, बरोबर 16. आता पहा, समजून घ्या. गणितात कोण पाहिजे मला? I1 पाहिजे, I2 पाहिजे, I3 पाहिजे. इथं I3 आहे का? नाही. मग नाही ते काम कर ना दादा, नाही ते घे ना बरोबर. नाही ते की 4 I1 प्लस I2 इज इक्वल टू काय होतं रे? इज इक्वल टू काय होतं रे? 16 होतं ना, इज इक्वल टू 16. मग I3 नाही तर गणिताच्या भाषेत मी 0 I3 लिहू शकतो ना. दिस इज द इक्वेशन 2. चालते? मग बघ, लक्षात घ्या आता. ओके, मग हा पहिला डब्बा झाला. आता काय करशील दादा? आता तू काय कर माहितीये का मित्रा? आता तू काय कर माहितीये का? हा, आता हा दुसरा डब्बा की
दुसऱ्या डब्यावर काय 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 आलं ते. मग दुसऱ्या डब्यावर आपल्याला एक दिसते बाबा काय, आय आला आणि आर आला, म्हणजे दोघांचा गुणाकार I2R2. मग दुसरा काय I2R2 प्लस, आणि याच डब्यावर तुला काय दिसते मित्रा, हा पण बॉक्स दिसते, हा 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 दिसते का, हा बाउंड्री झाली, ही बाउंड्री झाली I3R3. मग हे प्लस I3R3 बरोबर या बॉक्सवर बॅटरी किती व्होल्टची, बॅटरी किती व्होल्टची, बॅटरी किती व्होल्टची, बॅटरी किती व्होल्टची, 8 व्होल्टची. किती, 8 व्होल्टची. मग दिस इज द 8 व्होल्ट. ओके. पण आंधळ्या लक्षात घे, आपल्याला इक्वेशन कोणाच्या फॉर्म मध्ये लिहायचं, कोणाच्या फॉर्म मध्ये लिहायचं, कोणाच्या फॉर्म मध्ये लिहायचं, I1 I2 I3 च्या. आपल्याला इथं R1 R2 R3 पाहिजेच नाही, याचा अर्थ त्याच्या काहीतरी किमती दिलेल्या असतील. मग R2 आणि R3 ची किंमत किती दिलेली आहे, तर R2 ची किंमत दिलेली आहे 1 आणि R3 ची किंमत दिलेली आहे 4. मग इथं टाकू 1 टाकल्यावर इथं फक्त काय येणार I2 प्लस इथं काय येणार 4I3 बरोबर 8. पण तुला 1000 वेळा सांगितलं मी, गणितात पाहिजे काय म्हणलं, I1 I2 I3, I1 I2 R3, I1 I2 I3. मग याच्यात कोण कोण आहे, I2 आहे I3 आहे, पण I1 नाही ना, मग याला मी असं लिहितो ना 0I1 प्लस I2 प्लस 4I3 इज इक्वल टू काय आलं 8. दिस इज द तिसरं इक्वेशन. ओके. मग आपल्या जवळ दादा 3 इक्वेशन भेटले पाहिजे. काय काय भेटलं तर मी सोबत सोबत लिहून घेतो, कारण स्क्रीन लहान असल्यामुळे मला आता दिसणार नाही. मग मी एका याच्यावर लिहून घेतो, चालते, एका याच्यावर लिहून घेतो मी. पाय पहिलं इक्वेशन काय भेटलं तुला, I1 मायनस I2 प्लस I3 बरोबर 0. पहिलं इक्वेशन काय भेटलं, अरे यार कसं रे, हा पहिलं इक्वेशन भेटलं I1 मायनस I2 प्लस I3 बरोबर 0, हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं काय भेटलं, 4I1 प्लस I2 प्लस 0I3 बरोबर काय भेटलं 16. आणि तिसरं इक्वेशन काय भेटलं बाबा, 0I1 प्लस I2 प्लस 4I3 बरोबर काय भेटलं 8. ओके. समजून घ्या आता बा, काहीच नाही केलं तुम्ही, फक्त इक्वेशन तयार केल्या, सॉल्व्ह केलंच नाही अजून तरी मार्क पा. याला अर्धा मार्क भेटला, याला अर्धा मार्क भेटला, याला अर्धा मार्क भेटला, 1.5 मार्क भेटले. किती मार्क भेटले, 1.5. 4 पैकी 1.5 मार्क निसते याचे भेटले, आणि फुकटचे मार्क आहेत. चालते. आता काय करायचं आपल्याला, I1 I2 I3 च्या किमती काढायच्या ना. ओके. तर 2 मेथड आहेत. हा प्रॉब्लेम युनिट 4चा असल्यामुळं 2 मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे युनिट 4 ची मेथड. युनिट 4 आपला कोणता आहे, मॅट्रिसेस. तर मॅट्रिक्सच्या भाषेत ते सॉल्व्ह करावं लागते, पण कंपल्शन नाही. नको नको, पण कंपल्शन नाही. हे तुम्ही मॅट्रिक्सनं बी सॉल्व्ह केलं चालते, किंवा बघा क्रॅमर रूलनं बी सॉल्व्ह केलं चालते, किंवा एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह केलं तरी चालते. बिकॉज जेव्हा मी पेपर चेकिंगला जातो ना, आम्हाला युनिव्हर्सिटीनं आन्सर शीट दिलेली असते, त्या आन्सर शीटवर मेन्शन केलेलं असते, पोरानं कोणती जरी मेथड लावली आणि आन्सर बरोबर काढलं, त्याचे फुल जेवढे मार्क असतील त्याच्यात ते हकदार आहेत, त्याला ते मार्क देऊन टाका. त्याच्यामुळे तुम्हाला मॅट्रिक्सनं सॉल्व्ह करायचं असं कंपल्शन नाही, कोणत्या मेथडनं सॉल्व्ह केलं तरी चालते. ओके. मग बघा आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, हे इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तुम्ही कोणत्या मेथडनं सॉल्व्ह केलं चालते. ओके. पण आता मॅट्रिक्स असल्यामुळे मी मॅट्रिक्सनं सॉल्व्ह करायला शिकवतो, चालते. मॅट्रिक्स मध्ये याला पहिल्यांदा लिहून घ्या मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. त्या मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायच्या आधी काय करा, फक्त ध्यानात ठेवायचं, I1 खाला I1 आला पाहिजे, I2 खाला I2 आला पाहिजे, I3 खाला I3 आला पाहिजे. मग I1 चे कोएफिशियंट लिहा पहिल्यांदा. I1 चा कोएफिशियंट काय इथं 1, इथं काय 4, इथं काय 0. नंतर I2 चे लिहा, इथं काय -1, इथं काय +1 आणि इथं काय +1. नंतर I3 चे लिहा, I3 चा कोएफिशियंट काय इथं 1, इथं 0 आणि इथं काय 4. ओके. हे कोणाचे कोएफिशियंट लिहिले आपण, I1 I2 I3. हे पहिलं जे आहे ते I1, नंतर I2, नंतर I3 बरोबर इक्वल टू साईडने काय बा, इक्वल टू काय 0, 16, 8. हे झालं मॅट्रिक्सच्या भाषेत, आणि याचा पण अर्धा मार्क असते. चालते चालते. मग मी काय बोललो समजलं पर्यंत, हे झालं मॅट्रिक्सच्या भाषेत. मग वर्ग 12 मध्ये शिकले तुम्ही मॅट्रिक्सच्या भाषेत कसं इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ओके. तर मॅट्रिक्सच्या भाषेत काय असते माहिती आहे का, ध्यानात ठेवा, हे 3 जे झिरो असतात ना, इथं 3 झिरो आणायचे, इथं 3 झिरो आणायचे. किंवा असं मी लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे चौथ्या धड्यामध्ये या कोपच्या 3 झिरो आणायचे, इथं इथं इथं. चौथ्या धड्यामध्ये काही जरी प्रॉब्लेम आला, काही जरी चौथ्या धड्यामध्ये फक्त ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम सोडला, तर या 3 कोपच्या झिरो आणायचे. कोणी प्रॉब्लेम मध्ये इथं 3 झिरो आणायचे. ही चौथ्या धड्याची शॉर्टकट टेक्निक आहे.
कळलं ना? प्रत्येक धड्याची जशी शॉर्टकट टेक्निक असते का नाही, प्रत्येक धड्यामध्ये काय करायचं बाबा. ओके, तर चौथ्या धड्यामध्ये ध्यानात ठेवा, ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा जर प्रॉब्लेम सोडला चौथ्या धड्यात, तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये टॉपिक कोणताही असो चौथ्या धड्यातला की त्या 3 कोपच्यात झिरो आणायचे, 3 कोपच्यात झिरो. मग आपल्याला कुठं कुठं झिरो आणायचा, इथं झिरो आणायचा, इथं झिरो आणायचा, इथे झिरो आणायचा. मग झिरो मी 2 प्रकारे आणू शकतो, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर रो सोपं वाटेल, सवय आपल्या रोची आहे ना, तर रोची पहा. मग पहिल्यांदा झिरो इथं आणायचं भया, इथून सुरुवात करायची. 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, इथं पहिल्यांदा इथं झिरो आणायचा. म्हणजे पहिल्यांदा मला 4च्या जागेवर झिरो आणावं लागेल. इथे झिरो आणण्यासाठी मला काय करावं लागेल, इथं झिरो आणण्यासाठी मला काय करावं लागेल, इथे जर झिरो आणायचा तुम्ही असे कोणता रो आहे R2, हे R1, हे R2 आणि हे R3. इथं जर झिरो आणायचा असेल मग काय करावं लागेल, कशामध्ये चेंज करायचा, R2 मध्ये. काय चेंज करावं लागेल मला, R2 मायनस 4R1. बघा मी याला जर 4 न गुणलं तर 4 - 4 झिरो येते का. ओके, मग मी यूज कोणाचा करायला, R2 साठी, या दोघांचा, R1 आणि R2 चा. म्हणजे मॅट्रिक्स काय मग समजून घ्या आता. यार स्क्रीन लहान असली की लिहिलोच आहे रे, स्क्रीन लहान असली की लिहिलोच आहे. एक काम करतो मी, थांबा. मग चेंज करण्या रो मध्ये करायला आपण फक्त R2 मध्ये करायला, म्हणून 1 आणि 3 जशात तसा. मग मी काय करतो, नेक्स्ट मध्ये हे लिहून घेतो, चालते. काय दिलेलं आहे, अरे यार, हा काय दिलेलं आहे, 112, 1 - 1 2. भाई हा. दुसरं काय दिलं R3 मध्ये, 014, हे I1, हे I2 आणि हे I3 जशीच्या तशी लिहून घेणार, चालते. समजून घ्या, फक्त स्क्रीन लहान असल्यामुळे जर असा प्रॉब्लेम व्हायला, बाकी काहीच नाही. 0 आणि 8 बघा. चेंज काय होणार, मी चेंज इथंच लिहितो वाटलं, चालते का. समजून घ्या ते चेंज काय होणार. काय होणार पहा, R2 मायनस 4R1. R2 इथं काय येणार, 4 - 4 इंटू I1 ची किंमत काय 1, 4 - 4 काय येणार 0, म्हणजे इथं तर 0 आला. ओके, नंतर काय करावं लागेल, इथं बघायला लागेल ना, इथे 4 आहे, इथं बघायला लागेल ना. मग बघाय इथं R2 ची किंमत काय आहे 1 - 4 आणि R1 ची किंमत काय -1. 1 + 4 बरोबर किती येणार 5, इथे येणार 5. ओके, आता इथं बघायचं आपल्याला, इथं कुठं, इथं. मग इथं R2 ची किंमत काय 0 - 4 आणि R1 ची किंमत काय 1, म्हणजे किती आले -4. हे किती आलं -4. चालते. मग इथं बघावं लागेल आपल्याला 16, चालते. मग R2 ची किंमत झाली 16 - 4 इंटू R1 ची किंमत काय 0, म्हणजे 16 - 0 बरोबर किती येणार 16. अरे यार कैसा हो रहा है रे भाई. हे किती आलं तुमचं 16च, हे किती आलं तुमचं 16. चालते. पहिल्यांदा इथं 0 आणायचा, इथं 0 आणायचा बोललो ना, 1 नंबर 2 नंबर, आता इथं आणायचा. इथं ऑलरेडी 0 होता, आता फक्त इथे 0 आणायचा. कुठं, इथे 0 आणायचा. मग चेंज कशामध्ये करायचं, फॉर R3, कारण हे तिसरा रो आहे ना, हो ना R3. मग इथे चेंज करायचं. काय चेंज करावं लागेल मला, समजून घ्या काय चेंज करावं लागेल. आता बघा इथं जर 0 आणायचं, तुम्ही काय म्हणता माहितीये का सर, हे R1, हे R2 आणि R3 या दोघांची बेरीज करा ना, याची आणि याची 0 येईल ना. अरे बाबा, पण याची याची जर बेरीज केली तर 0 येईल, पण हे एक इथे येऊन बसेल ना. कळलं का तुम्हाला, या दोघांची बेरीज करसाल तुम्ही, हे 0 होईल, पण हा कार्यकर्ता इथे येऊन बसेल ना. काय ते आपल्याला 0च पाहिजे. तर असे रो निवडायचे ज्यामुळे इथं 0च राहायला पाहिजे. या एलिमेंटला हात नाही लागला पाहिजे. तर या एलिमेंटला जर हात लागला तर ते गणित येतच नाही, तुमचं 0 येतच नाही. थोडं दिमाग लाटवा, इथे 0 राहायला पाहिजे. मग मी काय करतो माहितीये का बाबा, आता मला सांगा, या दोघांचा यूज करायचा, याच्यासोबत का भांडणं झालं का, हे तर यूज करू शकत नाही, हे यूज करू शकतो ना. मग बघा R3 मध्ये, मग बघा काय करावं लागेल मला, इथं 5, इथं पण 5 पाहिजे का नाही. जर मी 5 R3 केलं आणि -R2 केलं ते 0 येईल का नाही. बघा कसं, लक्ष द्या. बघा 1 -1 2 0 5 -4. चेंज मी R3 मध्ये करायला, म्हणून 1 आणि 2 लिहून टाकले, चालते. सिमिलरली इथं काय येणार I1 I2 I3, इथं बरोबर काय येणार 0. चेंज कशामध्ये R3, म्हणजे दोघं जशीच्या तशी. समजून घ्या. चला काय येणार पहा, R3 - R2 ते 0च येणार ना. ओके, पहा इथं बघा
5 इंटू R3 ची किंमत किती आहे 1 - 5 किती येणार 0 येणार. चालते. दुसरं बघा 5 R3 ची किंमत किती आहे 4 5 चौक 20. R2 ची किंमत किती आहे -4 हे किती झाले मायनस मायनस प्लस हे किती झालं तुमचं 24. चालते 24 येईल ना. 5 चौक 20 आणि -4 बरोबर. चला इथं आला. आता इथं काय करावं लागेल मला R3 5 गुणिले 8 की जर 8 म्हणजे 40 मायनस R2 16 40 - 16 24 आले. बोललो मी तर 3 0 पाहिजे होते आले 3 0 आल्याच्या नंतर काहीच नाही I1 I2 I3 मल्टिप्लाय करून टाकायचं झालं खतम पहा आता. मग चला 1 इंटू I1 -1 इंटू I2 2 इंटू I3 2I3 बरोबर इक्वल टू काय आहे तुमचं पहिलं 0. दिस इज द इक्वेशन नंबर 1. मग दुसरं पहा 0 इंटू I1 0 नाही लिहिलं तर चालते. 5 इंटू I2 -4 इंटू I3 -4I3 बरोबर इक्वल टू काय 16. दिस इज इक्वेशन नंबर B. चालते. नंतर पहा 0 इंटू I1 0 इंटू I2 0 24 इंटू I3 24 इंटू I3 बरोबर काय 24. चालते आता 24 झाला 0 1 I3 इक्वल टू 1. पहिल्या करंटची व्हॅल्यू भेटली I3 ची. आता ही I3 ची किंमत जर मी इथे टाकली तर मला I2 ची किंमत भेटत नाही का. मग इक्वेशन B इम्प्लाइज काय येईल 5I2 मायनस 4 इंटू ही I3 ची किंमत जर इथे टाकली तर 1 येईल का नाही 4 इंटू 1 4 इज इक्वल टू 16. हे 4 तिकडे घेऊन जा 5I2 बरोबर हे 4 जर तिकडे गेले तर प्लस होईल 16 4 20 म्हणजे I2 बरोबर 5 1 5 5 चौक 20. कळालं. मग आता हे I3 भेटला I2 भेटला इक्वेशन नंबर A मध्ये टाक. तुला कशाची किंमत भेटेल I1 ची किंमत भेटेल. तर मी काय करतो माहितीये का हे I3 आणि I2 इक्वेशन नंबर A मध्ये टाकतो. चालते. मग बघ लक्ष दे इक्वेशन A इम्प्लाइज हे I1 काय समजून घे. इथं काय मायनस I2 ची किंमत किती आहे I2 ची किंमत 4 मग हे -4 ओके प्लस 2I3 ची किंमत किती आहे 1 मग 2 इंटू 1 2 प्लस 2 इज इक्वल टू काय 0. चालते. म्हणजे I1 -4 2 गेले -2 बरोबर 0. I1 बरोबर किती आलं तेव्हापाशी 2 किती आलं 2. ओके. मग I1 ची किंमत भेटली 2 I2 ची किंमत भेटली 4 आणि I3 ची किंमत भेटली 1. दिस इज युअर सोल्युशन ऑफ नेटवर्क्स किर्चॉफ लॉ ऑफ करंट अँड किर्चॉफ लॉ ऑफ व्होल्टेजचा यूज करून. कळलं. एवढं काहीच अवघड नाही एकदम पांचट काम. चालते. 4 मार्क. मॅट्रिक्स मेथड समजली नसल तर दुसरी एलिमिनेशन मेथड वापरा. कोणती मेथड वापरली तरी चालते किंवा कॅल्शियम पण सॉल्व्ह होते. चालते. बघा आणि हाच प्रॉब्लेम बघून या. हाच प्रॉब्लेम मॅथ मध्ये पण येते 4 मार्क्ससाठी आणि कोणाला BEE जर विषय असेल BEE याच्यामध्ये पण 4 मार्क्स जास्त मार्क्ससाठी इथे पण 4च धरून चला 4 म्हणजे तुम्ही BEEचा जरी अभ्यास केला तर मॅथमॅटिक्सचा या टॉपिकचा अभ्यास व्हायला आणि या टॉपिक मध्ये याचा जरी अभ्यास केला तर BEEचा अभ्यास व्हायला. चालते. समजून घ्या. चला नेक्स्ट दुसरा प्रॉब्लेम. चालेल. आन्सर मध्ये पहिल्यांदा कसं यूज करसाल कसं यूज करसाल किर्चॉफ करंट लॉ. तर करंट लॉ काय सांगते येणारे बरोबर जाणारे. करंट यायला आणि करंट चालला. ओके. येणारे बरोबर जाणारे. मग येणारे पहा. मग जंक्शन निवडा. जंक्शन कसं निवडसाल असा करंट पाहायचा ते करंट कोणाला वर यायला हा करंट इथे यायला हा करंट पण चालला आणि इथून हे करंट तिकडे चालला. मग हे झालं तुमच्यासाठी दादा जंक्शन दिलेलं नसेल तयार करायचं. चालते. मग काय कोण यायला पहा I1 आणि I3 यायला. मग येणारे I1 प्लस I3 येणारे बरोबर जाणारे काय I2. मग याला कोणा भाषेत लिहायचं दादा करंट पाहिजे ना आपल्याला 1 2 3 च्या भाषेत लिहायचं. म्हणजे 2 इकडे घेऊन ये काय ना I1 मायनस I2 बरोबर I3 हे इक्वल टू इक्वेशन नंबर 1 आणि अर्धा मार्क. किती मार्क अर्धा मार्क. मग किर्चॉफ लॉ ऑफ करंट झाला तर किर्चॉफ लॉ व्होल्टेज लॉ व्होल्टेज साठी मी काय सांगितलं V बरोबर IR
आय आणि आरचा गुणाकार. मग पहिला बॉक्स घे, पहिल्या बॉक्समध्ये R1 आणि I1 चा गुणाकार कर. मग R1I1 प्लस याच बॉक्सवर ही एक बाउंड्री आहे, दोन बाउंड्री आहेत ना, ही एक बाउंड्री ही बाउंड्री निवडली. आता ही बाउंड्री निवड. ही बाउंड्रीवर काय या बाउंड्रीवर कोण आहे, R2 आहे आणि I2 आहे. म्हणजे काय R2I2 बरोबर बॅटरी पहिल्या बॉक्सवर बॅटरी किती व्होल्टची आहे पहा, 20 व्होल्टची, म्हणून 20. मग आपल्याला गणित कोणाच्या भाषेत पाहिजे, I1 आणि I2च्या आणि I3च्या. हे गणित R पाहिजे नाही, R1 R2. तर R1 ची किंमत बघ काय दिलेली, 40 I1 आणि R2 ची किंमत बघ बाबा काय दिलेली, R2 ची किंमत 30 I2 बरोबर 20. चालते. मी काय करू शकतो माहितीये का, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. मी जर 0 म्हणजे 10 भाग दिला, ते 10 भाग नाही दिला तरी चालते, पण दिला तर कसं कॅल्क्युलेशन सोपं जाईल आपल्याला. चालते. 10 जर भाग दिला मी, तर इक्वेशन काय भेटेल, 4I1 प्लस 3I2 बरोबर किती, 20. दिस इज इक्वेशन नंबर 2. चालते. मी काय करतो हे आधी इक्वेशन तिकडे लिहून घेतो. चालते. पहिले इक्वेशन लिहून घेतो तिकडे आधी, I1 - I2 इथे आहे. पहिले इक्वेशन काय भेटलं, I1, अरे यार पहिले इक्वेशन काय भेटलं दादा, I1 - I2 बरोबर I3. पहिले इक्वेशन भेटला. दिस इज इक्वेशन नंबर A. दुसरं इक्वेशन काय भेटलं, 4I1 प्लस 3I2. 4I1 प्लस 3I2 बरोबर किती भेटलं दादा, बरोबर 2. मी काय बोललो, इथं I1 आहे, इथं I2 आहे, इथं I3 आहे का नाही. मग इथं कोणाची कमतरता आहे, I3 हे का, इथं I3 कुठे दिलेलं आहे, याच्यात I3 दिलेलंच नाही ना. मग आपण मनाने घ्यायचा, मनाने किती घ्यायचा, 0 I3. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता मी काय करतो इकडे माहितीये का, थोडे मोडतो, कारण जागा नाही म्हणून. चालते ना, हे जागा नाही म्हणून मोडतो मी, जागा नाही म्हणून मोडतो. इथं मोठं नाही करे. बघा, लक्ष द्या. अरे भाई क्या हो रे. हा, पहिला डबा निवडला आपण. आता दुसरा बॉक्स निवडा, हा बॉक्स. या बॉक्स वरले हे फॉर्म्युला लावायचा. या बॉक्सवर कोणता, V बरोबर IR. चालते. दुसरा बॉक्स, इथं पेनचे साईज हे बदलू का, कलर. चला ओके. इथं काय, हे फॉर्म्युला लावायचा, V बरोबर IR. I आणि R चा गुणाकार. मग इथं I आणि R कोण आहे, R म्हणजे R2I2 प्लस ही बाउंड्री झाली. आता या बाउंड्री कोण आहे, या बाउंड्री कोण आहे, R3 आणि I3. म्हणजे R3I3 बरोबर या बॉक्सवर बॅटरी किती व्होल्टची आहे बघा, 40 व्होल्टची, म्हणून 40. ओके. तर तुम्हाला काय सांगितलं मी, गणितात कोण पाहिजे, I1 I2 I3 पाहिजे. R2 आणि R3 पाहिजेच नाही. चालते. मग R2 ची किंमत किती दिलेली आहे, R2 ची 30 I2 प्लस R3 ची किंमत किती दिलेली आहे, R3 ची किंमत 40 I3 बरोबर 40. ओके. 10 भाग जाते देऊन टाकायचा, नाही दिला तरी चालते, पण काय द्यायचा, सोपं जाते कॅल्क्युलेशन करायला. चालते. मग 3I2 प्लस 4I3 बरोबर 40. म्हणजे 10 भाग दिल्यावर 4. चालते ना. तुमच्या एक लक्षात असेल तिथं I1 ऑप्शन आहे का नाही, I1 ला ऍड करा. कसं ऍड करायचं, 0I1 प्लस 3I2 प्लस 4I3 बरोबर 4. हे झाले 3 इक्वेशन. आता हे इक्वेशन मी तिकडे लिहून घेतो. चालते. 0I1 प्लस 3I2, 0I1 प्लस 3I2 किती आहे, 4I3 बरोबर 4, 4I3 बरोबर 4, 4I3 बरोबर 4, 4I3 बरोबर 4. हा, प्लस 4I3 बरोबर 4. दादा हे झाले 3 इक्वेशन. ओके. अर्ध्या मार्कचे. काय जाऊ कडनं इक्वेशन सॉल्व्ह करायचे, आणि गणित नाही केलं तर चालते, तरी तुमचे 1.5 मार्क फिक्स आहेत. चालते. मग हे सॉल्व्ह करायचे. मॅट्रिक्स मेथडनं सॉल्व्ह करण्यात, एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करण्यात, डिटर्मिनंट मेथडनं सॉल्व्ह करण्यात, क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह करण्यात, कॅल्सीनं सॉल्व्ह कर, कशाने सॉल्व्ह करायचं ते सॉल्व्ह कर. ओके. पण मला आवडते मॅट्रिक्स मेथड, मी मॅट्रिक्सनं सॉल्व्ह करणार. चालते. मग मॅट्रिक्स मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी मॅट्रिक्स मध्ये तयार कर.
मग मॅट्रिक्स मध्ये कसं तयार करायचं, I1 चे सगळे कोएफिशियंट लिहून घ्यायचे पहिल्यांदा. इथं काय 1 1 4 0 हे झाले I1 चे. नंतर I2 चे लिही. I2 चे इथं कोएफिशियंट काय -1, इथं काय 3 आणि इथं काय 3. नंतर I3 चे लिही. इथं काय 1 1 0 4. हे कोणाचे कोएफिशियंट लिहिले मी, I1 चे, I2 चे आणि I3 चे. म्हणून इथे मी I1 I2 I3 लिहितो. आणि इक्वल टू काय आहे, इक्वल टू काय 0 to 4. मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचा अर्धा मार्क असतो मित्रा. चालतंय. मग मी काय बोललो, चौथ्या चॅप्टर मध्ये ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम सोडून प्रत्येक जागेवर या 3 कोपच्यात 0 आणायचे. 3 कोपच्यात इथं 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 0 इथं 0 इथं 0. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. मग इथे 0 आणायचा पहिल्यांदा. चालते. मग इथे 0 आणायचा, इथं 0 आणायचा, इथं 0 आणायचा. समजून घ्या समजून घ्या समजून घ्या. हा ओके. मग बघ मित्रा, इथं 0 आणायचा आपल्याला, इथं इथं. मग इथं 0 आणायचं म्हणजे इथं 0 आणायचा R2 च्या जागेवर. हा R2 च्या जागेवर. मग चेंज कशामध्ये करायचा, फॉर R2 काय करावं लागेल चेंज इथे 0 आणण्यासाठी, R2 - 4R1. चालते. तर लक्षात घे. मग चेंज मी R2 मध्येच करायलो म्हणून 1 आणि 3 जशात तसा आहे 1, 3 जशात तसा -1, 3 जशात तसा 1 आणि 4 जशात तसा. पहिला तिसरा रो जशात तसा आहे I1 I2 I3 बरोबर. इथं काय येणार दादा, पहिला आणि तिसरा जशात तसा 0 आणि 4 जशात तसा. मग इथं 0 आणायचं तर काय येणार, R2 - 4R1 4 4 - 4 0. नंतर R2 ची किंमत किती दिलेली आहे 3 -4 आणि R1 ची किंमत किती दिलेली आहे -1. मायनस मायनस प्लस किती येणार, थाला 4 रिझन 7. चालते. नंतर R2 ची किंमत किती दिली आहे 0 -4. R1 ची किंमत किती दिली आहे 1 म्हणजे किती येणार आहे -4. चालते. नंतर हा इथं बघा, आता इथं 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 बघायचं आता. चालते. R2 ची किंमत किती दिलेली 2 2 2 -4. R1 ची किंमत किती दिली 0. हे किती येणार 2 - 0 2. समजलं समजलं का समजलं का समजलं का समजलं का. चालते. चला नेक्स्ट 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 नेक्स्ट. हा आलं. इथं 0 ला, इथे 0 ला, इथं 0 आणायचा. ओके. इथं 0 आणायचा. मग इथे 0 आणायचा कशामध्ये, R3 मध्ये. फॉर R3 मी काय सांगितलं, 0 असा आणायचा की जागा चेंज नाही झाली पाहिजे. नेहमी ध्यानात ठेवायचं, जेव्हा इथे 0 आणायचं असते ना, तेव्हा R2 आणि R3 या दोघांचा यूज करायचा. सिद्धी बात नो बकवास. चालतं. या दोघांचा यूज करायचा. मग काय करावं लागेल इथे 0 आणण्यासाठी, इथं पहा किती 3 आणि इथे किती 7. मग मी काय करतो पहा, समजून घ्या. इथे R3 आहे ना, R3 याला 7 न गुणतो मायनस आणि R2 कशाने गुणतो 3 न गुणतो. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं आणायचं ते आणा 0. चालते. चेंज कशामध्ये व्हायला मित्रा 3 मध्ये. मग हे 1 2 जशीच्या तशी, पहिला रो आणि दुसरा रो जशीच्या तसा. इथे 0 राहणार, इथे 0 येणार. हा 7R3 7 चौक 28, 3R2 प्लस 12 28 आणि 12 40. I1 I2 I3 काय R3 म्हणजे 1 आणि 2 जशीच्या तसा. इथं काय येणार चला सांगा आता, 7R3 7 चौक 28 मायनस 3R2 म्हणजे 3 गुणिले 2 6 28 6 गेले 22 का 22. ओके. झालं. आता 3 0 आणले. 3 0 आणल्याच्या नंतर काहीच नाही करायचं. I1 I2 I3 सगळ्यात गुणायचं. मग गुणा त्याले नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल, गुणलं तर काय येणार I1 - I2 प्लस I3 बरोबर पहा I1 - I2 - I3 बरोबर काय 0 बरोबर काय 0. दिस इज द इक्वेशन नंबर. एखादा काय नाही देतो x नाव देतो. चालते. जी इक्वेशन नंबर x काही नाव द्या तुम्ही, काय फरक नाही पडत. दुसरं काय येणार 0 × I1 0 होईल. 7I2 - 4R3 7I2 - 4I3 बरोबर 2. 7I2 - 4R3 7I2 - 4I3 बरोबर किती रे, बरोबर किती रे, बरोबर किती रे 2. दिस इज इक्वेशन नंबर, दिस इज इक्वेशन y. आणि लास्ट पहा 0 I1 0 I2 40 I3 बरोबर 22. 40 I3 इज इक्वल टू 22. इथून I3 ची किंमत भेटेल. हे जर 40 तिकडे गेला तर I3 ची किंमत काय भेटेल 11/20. निम्मे केले मी, निम्मे. हे I3 भेटला. आता I1 आणि I2 ची किंमत काढायची. हा I3 इक्वेशन नंबर y मध्ये ठेवा. इक्वेशन y काय येणार तुमचं चला सांगा, 7I2 मायनस 4 × 11/20 बरोबर किती 2. 7I2 बरोबर इकडे बघा हे 2 प्लस हा जर मी तिकडे गेला किती येणार 4 × 4 = 25 11/5
मग हे सॉल्व्ह करा तुम्ही. आता सॉल्व्ह करता येते तुम्हाला. अरे यार कसं व्हायलं. चलो. हा चलो, काय येणार 7i2 बरोबर तिरपा गुणाकार करा. 5 2 10, 10 11 21, 21 भाई 21/5. 7 1 7, 7 3 जा. मग i2 बरोबर आलं तुझ्याजवळ 3/5. 3 या. मग i3 भेटला, i2 भेटला. आता इक्वेशन x सॉल्व्ह करा. या दोन्ही किमती x मध्ये टाका. इक्वेशन x इम्प्लाइज काय येणार i1 -3/5 प्लस 11/20 इज इक्वल टू 0. ओके, या दोन्ही टर्म मी तिकडे घेऊन जातो. हे दोन्ही जर मी टर्म तिकडे गेल्या ती मायनसचं प्लस होईल आणि प्लसचं मायनस होईल. मग i1 बरोबर तिरपा गुणाकार करा. मग इथं 20 आहे तिथे 20 करा. इथं जर 20 पाहिजे मला 4 न गुणा लागेल, बरोबर 4 न गुणावं लागेल. हे 12/20 आणि 11/20 दोघांचा बेस सारखा आहे. सर खाली सेम राहणार आणि 12 मधून 11 गेले 1. हे झाले बाई तुमच्या i1 i2 आणि i3 च्या किमती. हे झालं दुसरं इक्वेशन. कळलं? आता लास्ट हिच्या बाहेरचं येणार नाही. हिच्या बाहेरचं येणारच नाही. लास्ट चालते. आन्सर मध्ये काय लिहिसाल बाबा? ओके चालते. जरी वेगळं आलं एखादं तर मेथड तीच राहणार आहे. चालते, काहीच नाही येणार. पहिल्यांदा लावायचा किरचॉफ करंट लॉ. काय असते किरचॉफ करंट लॉ? येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज. खतम. येणाऱ्याची बेरीज बरोबर जाणाऱ्याची बेरीज. ते ध्यानात नाही ठेवायचं. सम ऑफ अल्जेब्रिक करंट इज 0. चालते. चलो मग येणारे बघा, जंक्शन निवडा. जंक्शन असा पॉईंट निवडायचा. असं जंक्शन निवडायचं. जंक्शन म्हणजे काय? असा पॉईंट शोधायचा जिथं करंट येतील आणि जातील. बघा इथे यायले आणि कोण चालले. चालतं, हे झालं जंक्शन. किंवा सांगितलं तुम्हाला डाव्या साईड हा पॉईंट निवडायचा नेहमी. खतम. काय येणारे बरोबर जाणारे कोण यायला? i1 आणि i3. i1 प्लस i3 बरोबर जाणारा कोण येतं? i2. खतम, अर्धा मार्क. मग एक काम करा, एक साईड घेऊन या. i1 मायनस i2 प्लस i3 बरोबर 0. दिस इज द इक्वेशन 1. चला आता लावा किरचॉफ व्होल्टेज लॉ. किरचॉफ व्होल्टेज लॉ साठी काय सांगितलं? V बरोबर IR. वीर I आणि R चा गुणाकार. मग पहिला डबा निवडा. पहिल्या बाउंड्रीवर बघा काय R1 आहे. मग R1 आणि I1 चा गुणाकार. R1 I1 प्लस दुसरी बाउंड्री बघा. दुसऱ्या बाउंड्रीवर कोण आहे? R2 I2 आणि या पहिल्या बॉक्सवर बॅटरी किती व्होल्टची? 7. थाला फॉर रिझन. किंमत कोणाची दिलेली आहे? i1 नाही, i1 i2 ची नाही दिलेली, r1 आणि r2 ची. r1 ची किंमत दिली 3 i1 प्लस r2 ची किंमत किती दिली 2 i2 बरोबर 7. गणितात कुठं i3 नाहीच ना, मी i3 ला काय लिहितो प्लस 0 i3. दिस इज द इक्वेशन नंबर 2. चालते. आता मी काय करतो, इक्वेशन एकदा तिकडे लिहून घेऊ का? तिकडे लिहून घेतो, नाही काम करतो इथंच लिहितो, वर लिहितो. वर इथं बघा, इथे लिहितो मी, चालते ना? हा बघा आता हे झालं का नाही. आता हा बॉक्स निवडायचा. हा मग या बॉक्सवर पहिल्यांदा पहा, या बॉक्सवर पहिल्यांदा काय r2 i2 म्हणजे r2 i2 प्लस या बॉक्सची दुसरी बाउंड्री बघा काय ही, मी तर कोण r3 बरोबर बॅटरी किती व्होल्टची 8 व्होल्टची. चालते. मग किमती टाका, कोणाकोणाची किंमत दिली, r2 ची किंमत दिली 2 i2 प्लस r3 ची किंमत किती दिली 4 i3 बरोबर 8. गणितात कोण पाहिजे आपल्याला, i1 पाहिजे, i2 पाहिजे, i3 पाहिजे. मग इथं कोणाची कमतरता आहे, i1 ची. त्याला मी असं लिहू शकतो ना, शकत नाही का, 0 i1 प्लस 2 i2 प्लस 4 i3 बरोबर 8. दिस इज द इक्वेशन नंबर 3. 3 इक्वेशन भेटले. याचा मित्र अर्धा मार्क पकड, याचा मित्र अर्धा मार्क पकड आणि याचा पण अर्धा मार्क पकड. आणि गणित सॉल्व्ह करूच नको, फक्त इक्वेशन तयार करायची शिक. तरी तुला किती मार्क पडतील माहितीये का, 1.5 मार्क पडतील. आणि 1.5 म्हणजेच किती 2. मग मी काय करतो, सगळे इक्वेशन एका जागेवर लिहून घेतो, चालते ना. मग पहिलं इक्वेशन काय, i1 मायनस i2 i3. पहिलं काय i1 मायनस i2 प्लस i3 बरोबर 0. दिस इज द इक्वेशन नंबर 1. दुसरं काय दिलेलं आहे, 3 2 0 3 2 0 3 2 0 3 2
0 बरोबर किती दिलेलं आहे थाला फॉर रिझन का हा थाला फॉर रिझन 7 दिस इक्वेशन नंबर 2. आणि तिसरं काय दिलेलं आहे मित्रा 0 2 4 8 0 2 4 8 0 2 4 8 0 2 4 8. आता हे सॉल्व्ह करायचे. हे काय करायचं सॉल्व्ह लावा मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये काय लिहायचं पहिल्यांदा I1 चा कोएफिशियंट काय 1 इथं काय 3 इथं काय 0 नंतर I2 चा कोएफिशियंट इथं काय -1 इथं काय 2 इथं काय 2 नंतर I3 चा कोएफिशियंट काय इथं 1 0 4. हे कोणाचे कोएफिशियंट लिहिले जातात आपण I1 I2 आणि I3. ओके नंतर 0 7 8. ओके सॉल्व्ह करा मग आता. या 3 कोपच्या 0 आणायचे दादा. या 3 कोपच्यात कोण्या 3 कोपच्या 0 आणायचे दिस या 3 कोपच्या 0 आणायचे. युनिट 4 चे शॉर्टकट आहे 3 कोपच्या 0 आणायचे खालचे. मग पहिल्यांदा इथं 0 आणायचं इथं कुठं या R2 मध्ये. मग काय करावं लागेल मला फॉर R2 कसा 0 येईल R2 -3 R1 चालते. चला लिहा मग चेंज कशामध्ये व्हायला R3 मध्ये व्हायला म्हणजे पहिले 2 जशीच्या तशी लिहून ठेवतो मी 1 3 2 0. ओके चलो इधर भी I1 I2 I3 बरोबर इथं काय येणार चेंज कशामध्ये व्हायला R3 मध्ये म्हणजे वरच्या जशा तशीच राहतील. चला लक्षात घे मित्रा इथे 0 आणायचं आपल्याला. अरे सॉरी अरे भाई R2 मध्ये 0 आणायचं ना R2 मध्ये 0 आणायचं ना R2 मध्ये 0 आणायचं R2 मध्ये असं होते भाई नाहीतर अटी दुर्घटना घटी. ओके चला R2 मध्ये 0 आणायचं ना बरं चला असं जाऊ दे मरू दे तिकडे. हा इथे 0 आणायचं काय येणार R2 -3 R3 3 -3 0 नंतर R2 -3 R1 हे R2 2 आणि -+3 किती येणार 5. R2 -3 R1 0 -3 ते किती येणार -3. बाकी सगळं जसे तसं 0 2 4 हे I1 I2 I3 जसे तसं इक्वल टू काय येणार पाहिजे समजून घे भाई समजून घे रे. हा 0 जशा तसा 8 जशा तसा R2 मध्ये चेंज व्हायला आपला R2 मध्ये हे 7 -3 R1 7 -0 थाला फॉर रिझन जशा तसा देयर इज नो चेंज इन थाला. ओके 2 0 आणले इथं 0 आणला इथं 0 आणला तर या कोपच्या 0 आणायचं या 2 ला 0 बनवायचं. तर इथं जर जेव्हा 0 आणायचं ना या दोघांचा यूज करायचं काही जण ठेवायचा वरचा करायचा ना वरचा गेला की ते लोचा होते. चला मग काय करावं लागेल मला आता फॉर R3 काय करावं लागेल 5R3 -5R3 -2R2 बोलो काय येणार 1 -1 1 0 5 -3 इथं तर 0 येणार इथं पण 0 येणार. काय करावं लागेल मला आता 5R3 5 इंटू R3 ची किंमत किती 4 -2 इंटू R2 ची किंमत किती -3 20 + 6 26. ओके I1 I2 I3 इज इक्वल टू चलो बोलो चेंज कशा झाला R3 मध्ये व्हायला R1 आणि R2 जशाच्या तसा काय करावं लागेल चला 5R3 5 इंटू R3 ची किंमत किती 8 -2 इंटू R2 ची किंमत काय 7 8 म्हणजे 40 -14 40 -14 26. ओके भेटले 3 0 जेव्हा भेटले काहीच नाही करायचं I1 I2 I3 मल्टिप्लाय करून टाकायचा. मी काय करतो माहितीये का इथंच चेंज करतो इथंच चेंज करतो इथंच चेंज करतो लोचाच नको. ओके चला लक्षात घ्या आता मग हा काय येणार I1 -I2 + I3 बरोबर काय येणार 0. दिस इज द इक्वेशन A. 0 इंटू I1 0 म्हणजे काय येणार 5I2 -3I3 बरोबर थाला. तिसरं काय येणार हे 0 म्हणजे काय येणार 26I3 बरोबर 26. इथून मला I3 ची किंमत भेटते. I3 ची किंमत काय येणार I3 = 1. आता ही I3 ची किंमत B मध्ये टाका. B मध्ये टाकल्याच्या नंतर मला काय भेटेल 5I2 -3 × 1 3 = 7
5i2 इज इक्वल टू 10, i2 इज इक्वल टू 2 भेटले i2 ची किंमत. आता काय करा माहितीये का दादा काहीच नाही करायचं. आता काय करायचं माहितीये का, करणे का अभि हे i2 आणि i3 ची किंमत a मध्ये टाका. a मध्ये जर टाकली तुम्हाला काय भेटेल पहा, i1 i2 ची किंमत काय दादा -2 हे मायनस येतला, आणि i3 ची किंमत काय रे 1 इज इक्वल टू काय 0. म्हणजे i1 काय भेटणार, 2 मधून 1 गेला -1 बरोबर 0. i1 ची किंमत काय भेटेल 1. ओके, i1 ची किंमत भेटली 1, i2 ची किंमत भेटली 2 आणि i3 ची किंमत भेटली 1. बरोबर. दिस इज युअर आन्सर. दिस इज युअर आन्सर. ओके, चुकलं का नाही तर चेक करू शकता तुम्ही. कोणत्याही काही इक्वेशन टाकून द्यायची, सॅटिस्फाय झालं पाहिजे. उत्तर समजलं बरं, फक्त सांगायला चुकलं का ते कसं चेक करायचं. कोणी एक इक्वेशन टाकून द्यायची, कोणती जेवढे तुमच्याकडे इक्वेशन असतील ना कोणत्या फेकून द्या. i1 ची किंमत जर मी टाकली तर 1 मायनस i2 ची किंमत काय तर 2 प्लस i3 मध्ये काय 1, याचं उत्तर 0 आलं पाहिजे. उत्तर 0 आलं पाहिजे. येते का बाबा 1 - 1 1 - 2 -1 प्लस 1 येते का 0. 0 बरोबर 0 म्हणजे सोल्युशन बरोबर आहे. चालते. ओके, हा टॉपिक इथं संपलेला आहे. हिच्या बाहेरचे गणित येणार नाहीत. आलं तरी मेथड तीच राहणार. एवढं करून जर, एवढं मी सांगितलं आता बा, एवढं सांगितलं मी, एवढं करून जर तुमचा हा टॉपिक एक्झाम मध्ये सुटला असेल किंवा तुम्हाला याच्यावर लिहिता आलं नाही किंवा तुम्ही सॉल्व्ह केलं नाही तर समजून जायचं तुमची लायकी नाही. आणि मी सांगितलेलं लायकी नसल्यावर काय करायचं, हे पेपरात गणित आलं आणि तुम्हाला सॉल्व्ह झालं नाही तुमच्याच्यानं, काहीच नाही करायचं. संध्याकाळी जायचं घरी, मस्त बॅग भरायची आणि सरळ घरी जायचं. समजून जायचं आपली लायकी नाही. ओके, चला.